नमस्कार मित्रांनो, शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 MIDC 12 मध्ये आपलं स्वागत आहे. चाप कटर म्हणतात ते चाप कटर ट्रॅक्टरवर चालणार आहे. ते चाप कटरचं माहिती देणार आहोत. तर हे चाप कटर मित्रांनो चारा बारीक करण्यासाठी लागत असतं आणि आता काय झालेलं आहे की प्रत्येक गावामध्ये मुरघास बनवच्या मशीन आपल्याकडे आहेत. म्हणजे मुरघास बनवावा लागतो. तर त्यासाठी हे जे मशीन आहे, तर हे मशीन एकदम बेस्ट परफॉर्मन्स करतं. कारण झालं की आता जे साइड बिझनेस म्हणून जर बघितलं आपण ट्रॅक्टरला, तर हे सगळ्यात बेस्ट असा साइड बिझनेस म्हणून चाप कटरचा धंदा आहे. तर हे जो आहे हा मध्यम स्वरूपाचा चाप कटर आहे. आपल्याकडे सर्व प्रकारचे चाप कटर, छोटे चाप कटर, मोठे टोका पाहिजे नसेल तर टोका आहेत, ह्याच्यापेक्षा म्हणजे पट्टीवाले पण आहेत. अशा सर्व प्रकारचे चाप कटर आपल्याला आपल्या शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 मध्ये भेटतात. तर मित्रांनो, हा जो चाप कटर आहे तुम्ही बघू शकता, एकदम बेस्ट, एकदम परफॉर्मन्स जबरदस्त. 30 वर्ष 40 वर्ष झालं मशीन हे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे आणि एकदम बेस्ट असा परफॉर्मन्स साधारणतः ह्या चाप कटरचा आहे. ह्याच्यात जर तुम्ही जर पाहिलं तर इथं आपण ह्याला साधारणतः स्टँड दिलेला आहे. त्याच्यामध्ये इथं हुक वगैरे एकदम हेवी ड्युटी हुक दिले. ही जी चाशी जी बघितली आपण, तर चाशी एकदम हेवी ड्युटी चाशी दिलेली आहे तुम्हाला. इथं बेल्ट जर पाहिलं तर बेल्ट पण एकदम हेवी. इथं आपण पीटीओ ऑपरेटेड, इथं पीटीओ लावतो आपण आणि ट्रॅक्टरला आपण जोडत असतो. अशा प्रकारची ह्याच्यामध्ये सुविधा आहे. ह्याच्यामध्ये दुसरं जर तुम्ही जर पाहिलं मित्रांनो, तर ह्याला 3 आउटलेट दिलेले आहेत. 3 आउटलेट, इथं एक वर एक आउटलेट दिलेला आहे. इथं एक आउटलेट, जर तुम्हाला डायरेक्ट ट्रॉली वगैरे जर तुम्हाला भरायची असेल तर तुम्ही डायरेक्ट ट्रॉली वगैरे भरू शकता. इथं एक आउटलेट आहे, तुम्ही बघू शकता. हे जर खाली माल टाकायचा असेल तुम्हाला ह्याच्यामध्ये, तर तुम्ही ह्याच्यात पण तुम्ही डायरेक्ट माल खाली पण टाकू शकता. अशा प्रकारच्या सगळ्या सुविधा ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये एकदम हेवी ड्युटी 4 ब्लेडचं हे साधारणतः मशीन आहे. आणि ह्याच्या आतमध्ये जे आपण हे दिलेलं फ्लायव्हील एक दिलेलं आहे. हे जे फ्लायव्हील बघू शकता, एकदम हेवी ड्युटी फ्लायव्हील आहे. ह्याच्यामुळे ट्रॅक्टरवर लोड येत नाही. एकदम हेवी ड्युटी हे दिलेलं आहे, फ्लायव्हील दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, इथं आपण ह्या साईडला जिथं मारा होतो तिथं आपण पूर्ण ठिकाणी इथं चकर प्लेट दिलेली, इथं बघू शकता. हे तुम्ही चकर प्लेट दिलेली आहे पूर्ण. आणि इथं फॉरवर्डला तुम्ही बघू शकता, इथं पण चकर प्लेट दिलेली आहे. त्याच्यामुळं तुमचं काय होतं की मशीनचा झीज आणि जे पत्र्याची लाईफ आहे ती एकदम बेस्ट राहते. ह्या साईडला तुम्ही बघू शकता, ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर हे एकदम हेवी ड्युटी हंडी दिलेली आहे आणि हेवी ड्युटी गिअरबॉक्स दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही परफॉर्मन्स करत असताना एकदम चांगला तुमचं मशीनची कुट्टी केली जाते. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे एकदम हेवी ड्युटी कुट्टी आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आणि हे जर पाहिलं इथं पुढं, तर ह्या साईडला तुम्हाला साधारणतः 4 लाट्या दिलेल्या आहेत, ह्या 4 शाफ्ट दिलेले आहेत. त्याच्यावर मित्रांनो, जर तुम्हाला कुट्टीचं जर समजा मालाची जर क्वालिटी छोटी मोठी मध्यम जर हवी असेल, तर ह्याच्यामध्ये तुम्ही छोटी मोठी आणि मध्यम अशा प्रकारे मालाची तुम्ही क्वालिटी काढू शकता. ह्या साईडला पण पाठीमाग माल टाकायचा आहे. आणि इथं तुम्ही जर पाहिलं तर 4 रोलर दिलेले आहेत. तिथं तुम्ही बघू शकता, माउथ जे आहे मित्रांनो, एकदम माउथ हेवी ड्युटी आहे. ह्याला प्रेशर प्लेट पण, तुमचं जे प्रेशर प्लेट आहे जे काम करत असताना एकदम प्रेशर प्लेट पण तुमचं एकदम बेस्ट परफॉर्मन्स करतं, ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इकडं पण बघू शकता, हे जो आहे ह्याच्यामध्ये काय होतं की हे जर बघितलं तर तुमचं एकदम हे 4 लॅटाचं मशीन आहे. आणि इथं पण तुमचं जर बघितलं तर माउथ एकदम मोठा आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही कितीही घास टाका, ह्याला सपोर्ट दिलेला आहे आपण खाली, हे जे सपोर्ट दिलेला आहे, ह्या सपोर्टमुळे काय होतं की जरी तुमचा माल ह्याच्यावर पडला तरी पाठीमागचा बेंड होत नाही किंवा वाकत नाही. दुसरी गोष्ट मित्रांनो, इथं हे ऍडजस्टेबल दिलं आहे. हा पाठीमागचा जो रोलर आहे हा ऍडजस्टेबल दिलाय. जर तुम्हाला वाटलं की बेल्ट तुम्हाला कमी जास्त करायचा आहे, तर इथून तुम्ही बेल्ट कमी जास्त करू शकता. अशा प्रकारचे ह्याच्यामध्ये सुविधा दिले, पुढं मागं हे करू शकता. बेल्टला टाईट लूज झाला तरी तुम्ही त्याप्रमाणे ऍडजस्ट करू शकता. अशा प्रकारचं मशीन आहे. ह्याच्यामध्ये जर चाशी जर बघितली तर एकदम चाशी हेवी ड्युटी चाशी दिलेली आहे. हे तुम्ही बघू शकता, चाशी एकदम हेवी ड्युटी आहे. आणि जो शाफ्ट पण आहे तो पण एकदम हेवी दिलेला आहे, जेणेकरून तुमचं मशीन लॉंग टर्म चालेल आणि मशीनला मेंटेनन्स नाही मित्रांनो. एकदम ऍडव्हान्स असं मशीन आहे. आणि तुम्हाला हे जर हवं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, हे जे मशीन आहे ह्याला गव्हर्नमेंटची सबसिडी आहे, साधारणतः गव्हर्नमेंटची सबसिडी आहे. दुसरी गोष्ट, ह्याला लोन सुविधा उपलब्ध आहे, म्हणजे फायनान्स उपलब्ध आहे आपल्याकडे. जर बऱ्याच लोकांकडे ट्रॅक्टर आहेत पण त्यांना जोड मशीन घ्यायचं असेल तर त्यांना फायनान्स उपलब्ध नाहीत, तर आपल्या ह्या मशीनवर फायनान्स उपलब्ध आहे, गव्हर्नमेंट सबसिडी उपलब्ध आहे. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्सचेंज सुविधा. तुमचा कोणत्याही प्रकारचा जर चाप कटर असेल, तर तुम्ही चाप कटर कोणत्याही प्रकारचा जर चाप कटर असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये आपल्याकडे एक्सचेंज करू शकता. तुमचं कोणत्याही प्रकारचा मग चाप कटर असू दे. आपलं हे शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 MIDC 12 मध्ये हे आपले नंबर पण आहे त्याच्यामध्ये. आणि ह्याला गव्हर्नमेंट सबसिडी, लोन सुविधा आणि एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे. तर तुम्ही आमच्या शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर E17 ला एकदा भेट द्या आणि त्याच्या काय ऑफर आहे ते तुम्ही नक्की जाणून घ्या. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच व्हिडिओ नवीन नवीन आपल्या ह्या चॅनलवर घेऊन येत असतो. आणि शनिकृपा ॲग्रो इंडस्ट्रीजला एकदा भेट द्या. धन्यवाद.